आणि गोलंदाज देखील तयार ठेवायचे ती विनंती. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या विनंती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती, 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात आणि षटक क्रमांक 2 मध्ये प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील, विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. फार एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. विघ्नेश खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक 2 ची. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते, 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ई स्टार कोसले विपक्ष अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार विघ्नेश फार एंड कडून. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे, थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल आला बॉल जो मात्र डॉट. तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. आठ धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी विघ्नेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी विघ्नेश करत असताना मैदानावरती ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात विघ्नेश, अगदी तीच गोलंदाजी, तंतोतंत गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त पहिलं षटक राहिलं, दुसरं षटक देखील फार चांगलं आतापर्यंत विघ्नेशचं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची शैली आपल्याला पाहायला मिळते. लेगबायशी एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती असेल. 22 एकदा वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी ई स्टार कोसले संघाच्या वतीने पाहायला मिळते. मनीषला कमबॅक करावं लागेल. अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप संघासाठी यावेळेस व्हाईट बॉल. अवंतर्षी धाव फलकावरती होईल आड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 18 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती असतील. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. पहिले 2 डॉट, त्यानंतर लेगबायशी 1 धाव आणि त्यानंतर व्हाईट बॉल. यावेळेस हुक केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत मनीषच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा दमदार षटकार. सिक्सर आलाय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळेल. या षटकाराची नितांत गरज होती, कारण जवळपास 60 बॉल झाले होते आणि धावसंख्या धाव फलकावरती फक्त 10च होती. मग अशा वेळी एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती. स्ट्रगल करत असताना अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळी स्ट्राईक चेंज झाली. लेगबायशी 1 धाव ऍड झाली आणि एक्झॅक्टली शॉर्टर वनचा वापर त्याला हुक करत असताना बॉलला फेकून दिलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषच्या बॅट मधून सिक्सर. धावसंख्या फलकावरती 16 धावा. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषच्या बॅट मधून वरप गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
सिक्सर आलाय षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त मैदानावरती आता कमबॅक झालाय आणि स्पेशली मनीषचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे मनीषने बॅटिंग केली आहे संपूर्ण या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. अवांतर फलकावरती ऍड होईल. व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती 23. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलचा विचार केला तर बॉल आतापर्यंत 5 झालेले आहेत. शेवटचा एक बॉल जो मात्र शिल्लक. ई स्टार कोसले विपक्ष अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरब. अशी लढत पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल मनीषच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 या आकड्यावरती. त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. दुसरीकडे जबरदस्त मनीषची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 21 आणि आता कॅप्टन सचिन आपल्याला पाहायला मिळतील संघाचे कर्णधार. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 या आकड्यावरती पाहायला मिळतोय आणि आता गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बघूया सचिनच्या वतीने कशी कामगिरी असेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल फटका दमदार पाहायला मिळतोय. चाललाय बॉल पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. अनिल म्हात्रेचा क्लास दाखवणारा क्लासिकल स्ट्रोक. जबरदस्त सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. लांबच लांब दूरच दूर. छोटा पटाका बडा धमाका. रन मशीन आहे जेन्युन. कल्याण ग्रामीणची अनिल म्हात्रे. आणि यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. रडारपेक्षा दूर. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतर फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस कुलवा डब्याचा बॉल खोदून काढला. विघ्नेश असतील डीप मध्ये. ज्या विघ्नेशने फार चांगली फिल्डिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. स्पर्धेमधील सर्वाधिक जबरदस्त सर्वाधिक उत्कृष्ट झेल पकडण्याचा कारनामा देखील याच खेळाडूच्या नावावरती आहे. डीप मध्ये असताना बाउंड्री लाईन वरती एका हाताने ती कॅच संपादित केली. धावसंख्या फलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 35. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष जो जबरदस्त फलंदाजी करतोय. यावेळेस बॅट शिकाडा पाहायला मिळते. थोडीशी मिस्टेक होत असताना थर्डमॅनच्या खेळाडूच्या वतीने आलेली मैदानावरती सिंगल.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 36-36 या आकड्यावर. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांची. आणि यावेळेस विकेट. फलंदाज बाद ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. वासुदेव मागून इशारा देत होते की स्टंप टू स्टंप गोलंदाजी करा आणि अगदी तेच पाहायला मिळतोय. विघ्नेशच्या वतीने जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद होतील. अनिल म्हात्रेच्या खेळीचा अंत. जो खेळाडू मागील मॅचेस मध्ये फार चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. अनिल म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. अबा कारंडे. टेनिस क्रिकेटमध्ये 40+ एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जर बघायला गेलं तर 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब या खेळाडूला मिळालाय. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय जो मात्र अबा कारंडे. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील अबा यांच्या वतीने. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय हळवार गतीने. आलेली सिंगल धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये कमबॅक केलं सचिनने. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल. मात्र त्यानंतर जे 4 बॉल होते त्या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट देखील कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सचिन. ती देखील प्राइज्ड विकेट अनिल म्हात्रे यांची. यावेळेस देखील लोवा फुल टॉस. सिंगल आड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. झाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र समाप्त होत असताना 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 41. 41 धावा या धावफलकावरती असतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 41 आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती फॉर एंड कडून. या स्पर्धेविषयी एक गोष्ट मी नक्की सांगेल की जितके संघ आले, जितके संघाचे पाठीराखे आलेत, या स्पर्धेविषयी एकच गोष्ट प्रत्येकाने म्हटली आहे की कल्याण ग्रामीण मध्ये असं आयोजन आम्ही पाहिलं नाही. ही या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ओळख आहे. त्यामुळे कौतुक असेल ज्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय शैलेशदादा खेणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाच्या वतीने ते कमालीचं आयोजन आहे. संपूर्ण कल्याण ग्रामीणकरांना अभिमान वाटेल असा मानाचा शिरपेचा तुरा लावणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आहे. निंबवलीकरांचं हे बहरदार आयोजन आणि नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. ते म्हणजेच विहान ट्रॉफी 2026 हे बहरदार पर्व. सर्वांचं मी कौतुक करेल. आमचे कल्पेश दादा आहेत, कृष्णा दादा आहेत, सौरभ दादा आहेत, पिंट्या दादा आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांचं विशेष मी कौतुक करणार आहे. आमचे सुनील भाऊ आहेत, कल्पेश भाऊ आहेत, भावेश भाऊ असतील, संस्कार असतील, जय भाऊ आहेत, ज्यांचं विशेष मी कौतुक करणार आहे. कारण भरपूर मेहनत या सर्वांनी या स्पर्धेसाठी केली आहे. सर्वांचं विशेष कौतुक करणं तो बनताय बॉस. कारण मैदानावरती ज्यावेळेस एखादा खेळाडू येतो त्यावेळेस अगदी जबरदस्त प्रत्येकाला फील होतो आणि ते फार महत्वाचं असतं. ग्रामीण क्रिकेटला इंटरनॅशनल टच देण्याचं काम मैदानावरती करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकर बॉलला पुल करण्याचा प्रयत्न झाली. मिस्टेक. आबा कारंडेच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय. मैदानावरती दुसरा बॅटिंग करत असताना अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप संघाने.
धावसंख्या फलकावरती 41, 41 जावा या धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावफलक आपल्याला पाहायला मिळते. फार सुरेख अशी गोलंदाजी गोलंदाज सूरजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय का, कारण अडचणीमध्ये संघ होता. महेंद्र गोतर्णेची ओव्हर फार महत्वाची असते, त्यांना ओव्हर मिळाली नाही. मात्र स्वतःच्या खांद्यावरती ज्यावेळेस सूरजच्या जबाबदारी आली, सूरजने फार कमालीची गोलंदाजी केली आहे. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाले असा खेळाडू आबा कारंडे, त्याला मैदानाच्या बाहेर त्याने धाडले. आणि अजून देखील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजून देखील मॅच बनू शकते. 41, 41 जावा धावफलकावरती 55 प्लस जाण्याचा एक नक्कीच प्रयत्न असेल अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप संघाचा. यावेळेस देखील फटका फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील आणि धक्का बसला. विकेटचं होत असताना पतन, मोठा धक्का बसतोय. पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज उमेश पालवे. बघूया स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का, पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र 41, 41 या आकड्यावरती 2 बॉलवरती 2 विकेट महत्वाचे कॅरी झाले. सूरज ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत ती कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिली विकेट हॅट्रिक दर्शनने संपादित केली आहे आणि यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय रनआउटचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. ही आत्महत्या नाही, हे विकेट सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळतोय, बलिदान दिलंय. कारण स्ट्रायकिंग एंड वरती मनीषला आणायचं होतं, फलंदाज बाद होतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निनादच्या खेळीचा अंत. एक्केचाळीस धावा धावफलकावरती होत्या. 3 षटकांमध्ये फार चांगलं टोटल पाहायला मिळत होतं. मात्र त्यानंतर मनीष नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळाले. म्हटलं जातं ना, हम अमीर थे लेकिन मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करके भी कुछ ना कर सके, घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. मैदानावरती एकावरती एक विकेट जात चाललेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून मनीष फक्त आणि फक्त बघत होता. आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जाण्यासाठी मासा तडफडतो, स्ट्रायकिंग एंड वरती येण्यासाठी मनीष देखील तशीच तडफड करत होता. आता तिसऱ्या बॉल वरती त्याला स्ट्राईक मिळाली. आता 3 बॉल त्याच्या हातामध्ये. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार सूरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सूरजच्या वतीने. या मॅच मध्ये डार्क हॉर्स म्हणून मी या खेळाडूकडे पाहिलंय. फार जबरदस्त गोलंदाजी, ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं जबाबदारी आली आणि ज्या खेळाडूने जबाबदारी पेलून काढली असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. पण अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका, धावसंख्या 50च्या आसपास जरी पोहोचली, मानसिक दडपण कमी होईल. समोर ईस्टर कोसले सारखा एक नामवंत संघ आहे, ज्या संघाकडे फार चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. स्पेशली बॅटर्स त्यांच्या अतिशय जबरदस्त टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच साठी मैदानावरती कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं होत असताना पतन. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर एकही धाव या वर मध्ये खर्च झाली नाही आणि जवळपास 4 विकेट्स गेल्यात. फलंदाज बाद होतील. मनीष खेळीचा अंत. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू मैदानाच्या बाहेर. मनीष विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन खेळाडू मंदार आपल्याला पाहायला मिळतील. दमदार बॅटिंग करावी लागेल शेवटच्या बॉल वरती. चेरी ऑन द केक. अंत भला तो सब भला असं आपण नेहमी म्हणतो. एंड इज वेल सो ऑल इज वेल. आपल्या संघासाठी तसं करू शकतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. धावसंख्या 41, 41 धावफलकावरती पाहायला मिळतील.
शेवटचा एक बॉल शिल्लक. मैदान षटक फेकू शकतील का? मैदानावरती सूरज. यावेळेस देखील कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर बघायला गेलं तर फार चांगली गोलंदाजी. इथे पंचांकडे तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आलेली आहे. एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो कंप्लीट झालं तर 2 नाही तर एकही धाव नसेल असं काहीसं आपण चित्र पाहू शकतो. एक्झॅक्टली किती धावा आहेत ते आपण पाहूया. पहिली सेफ आहे सर. बॅट ग्राउंडेड आहे. मग आता किती धावा आहेत त्या सांगा. तिकडे सेफ आहेत. तीन कंप्लीट आहेत धावा. त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 45 धावेंचं लक्ष होतं. 2 धावेंची पॅनल्टी. आता 47 धावेंचं लक्ष. 44 झाल्या होत्या. चं टार्गेट. 2 धावा पॅनल्टीच्या असतील. 3 कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती 46 आपल्याला पाहायला मिळेल. 47चं लक्ष. 47 धावेंचं लक्ष असेल मैदानावरती. 47 लक्ष. आणि मैदानावरती आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी गोलंदाज सूरजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली.
शेवटचं षटक सूरजने गाजवलंय. ड्रामाटिक शेवटचा बॉल होता, मात्र त्या ड्रामाटिक शेवटच्या बॉल वरती देखील 3 धावा कंप्लीट होत असताना थोड्याशा सिली मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या सिली मिस्टेक मुळे आपल्याला पाहायला मिळालं कुठेतरी फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळाले सेफ आहेत. मैदानावरती 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत है. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कुठला असेल? ई स्टार कोसले. म्हणजेच काय तर 11 खेळाडूंना घेऊन, जे 11 खेळाडू स्टार आहेत त्या स्टार खेळाडूंना घेऊन खेळणारा संघ कोसले. तर दुसरीकडे अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप आयकॉन खेळाडूंचा बळणा असणारा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खोलटप्प्याचा बॉल पहिलाच आपल्याला पाहायला मिळेल जेडी साठी. आणि मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या ओपन होत असताना 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. 47 धावांचं लक्ष. आणि सेमीफायनल ही जबरदस्त होईल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. फार चांगले आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतात. गोलंदाज तयार मंदार. यावेळेस देखील बॅटची कडा डाऊन द बॉल. फलंदाज झालेत बाद. फिल्डर डाऊन द बॉल निलेश होते आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना विघ्नेश शकेईचा अंत. विघ्नेश बॅक टू दी पवेलियन. आयोजक गाड देतील याची नोंद करून घ्यायची आहे. नवीन बॅटर कृष्ण आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, तो खुलवे डप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न विघ्नेशचा जरूर राहिला. आली सिंगल, त्यानंतर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. जगदीश आणि कृष्णा हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. या 2 खेळाडूंवरती आता खऱ्या अर्थाने मी म्हणेल या मॅचची जबाबदारी आहे. वासुदेव यांचं येणं देखील शिल्लक आहे. महेंद्र यांना बॅटिंग मिळणार नाही, त्यामुळे तो थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. पण मॅच बनू शकते. 50-50 मॅच अजून देखील आहे, कारण ई स्टार कोसले हे देखील नाव फार मोठं आहे. दुसरीकडे अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप या टीमने आजचा दिवस संपूर्ण गाजवलाय. मोमेंटम आणि त्याच्या सोबत दिला तो पोटेन्शियल या संघाकडे आहे. बघूया कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी करेल का, कारण फार चांगल्या टच मध्ये यंदाच्या अंगामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आमचे दोन्ही स्कोरर आता आमच्या सोबतीला जॉईंट होत असताना संस्कार सर आणि जय सर दोघांचं विशेष कौतुक करेल. फार चांगली स्कोरिंग दोघांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळाली. इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट मॅच मध्ये दोघे जण स्कोरिंग करतात. यावेळेस देखील हुक केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. मैदानावरती फिल्डिंग अप्रतिम आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. हा बॉल थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती चौकार देखील जाऊ शकला असता, मात्र कुठल्याही प्रकारची क्षती नाही. कदाचित हा बॉल स्टिकरला आढळलाय. एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर रोहित. धावसंख्या फलकावरती 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कृष्णा यांच्या वतीने बॅट्समॅन अतिशय जोरात आपल्याला पाहायला मिळाली.
यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल डीप मध्ये आपल्याला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, विकेटला क्लिअर करत हा 4 धाब्यांसाठी चौकार. संघाची धावसंख्या षटक क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात. फार एंड कडून कृष्णा यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 3 षटक आणि 3 षटकांमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे आता बनवायचे आहेत 13.33 सरासरीने 18 बॉल 40 धावा. 18 मध्ये 40 बनतील का, त्यासाठी ही ओव्हर महत्वाची आहे. मागच्या बॉल वरती मोमेंटम ब्रेक झालं, या ओव्हर मध्ये मोमेंटम जर शिफ्ट झालं तर मात्र कमबॅक देखील होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल डीप मध्ये फिल्डर कॅच साठी, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनच्या दिशेला सीमा पलीकडे आलेला दमदार 6 धावांसाठी षटकार. मिळतोय जो कृष्णाला मी म्हणतो स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे, चतुर, चालाक आणि चंचल. ज्या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं मी म्हणेल कशी गोलंदाजी, ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो ना, विचार करून अगदी तशीच गोलंदाजी कृष्णा नेहमी करत असतो. यावेळेस स्लोवर वन बघा, स्लोवर वन आणि बॉल हवेमध्ये असेल एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. थोडीशी गती कमी केली, लाईन आणि लेंथ अगदी थोडीशी तशीच आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहेत, मी म्हटलं होतं. 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या फलकावरती पुढे सरकतायत, जाऊन पोहोचले 15 आकड्यावर. मात्र इथे एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल 2 आहेत की 3 आहेत सर. दोनच धावा असतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. कृष्ण पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर प्रेशर आहे. 2 बॉल मध्ये 4 धावा आल्या नाही, 6 आणि 2 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अडचणीमध्ये संघ सापडलाय. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, वेग कमी करण्यात येतोय, पेस ऑफ करण्यात येतोय. मैदानावरती फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॉल शरीराच्या जवळ अगदी बॉल ठेवत आहेत, जेणेकरून ज्यावेळेस बॅट स्विंग होते शरीराकडे बॅट यायला थोडासा वेळ लागतो. एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळतं. आला बॉल डॉट, पहिला सिक्सर, त्यानंतर डबल आणि त्यानंतर डॉट. कमबॅक झाले, छोटासा का होईना मैदानावरती कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, मात्र फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. हाफ ट्रॅकर बॉल त्याला हुक करत असताना पाठवून दिले सीमा पलीकडे आलेला चौकार. तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. पाहिलं की 2 बॉल स्लो टाकले, तिसरा बॉल देखील कदाचित स्लो टाकू शकतात. बॅकफुटला आले, पहले किया इंतजार, फिर किया गेंद पे वार और फिर फेंक दिया गेंद को सीमा रेखा पार. मिलेंगे रन 4. आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
19 या आकड्यावरती 14 बॉल 28 मॅच 50-50 अजून देखील 14 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील मैदानावरती आता वेग वाढवलाय. शॉर्टर पंचा वापर देखील आपल्याला पाहायला मिळाला. आलाय बॉल डॉट. 13 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. 13 बॉल 28 विजयाचं हे इक्वेशन आपण पाहू शकतो. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, संमिश्र गोलंदाजी आहे. 50-50 आतापर्यंत 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च झाल्यात. मात्र विघ्नेश आउट झाल्यानंतर जगदीश आणि कृष्णा हे दोन खेळाडू पाहायला मिळतात. कृष्णाचा विचार केला अँकर रोल आपल्या संघासाठी तो बजावतोय आणि अँकर रोल महत्वाचा आहे. दुसरीकडे जगदीशची बॅट बोलली जाते, त्यामुळे जगदीश जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करत आहेत. यावेळेस देखील गोलवा टप्प्याचा बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला. ऑन द कार्पेट डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच उमेश. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल षटक क्रमांक मैदानावरती. दुसरं समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस 20 विजयासाठी 12 बॉल 27 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 27 धावा. ईस्टार कोसले विपक्ष अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे, पण पाण्याची मागणी केली असो पाणी घेऊन मैदानावरती जायचंय. मैदानावरती कोणी जायचं नाही विनंती. पेनल्टीला समोर जावं लागेल मित्रांनो, त्यामुळे दक्षता घ्या. येस आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तोपर्यंत संधी असेल डीजे सोन्यांना. क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आबा पाहायला मिळतात आणि आमचे 12th मॅन श्री आबा यांचे चिरंजीव यांच्या हृदयाच्या धडकणा आता वाढत चाललेल्या आहेत. का नाही वाढाव्या संघाचा आपण पाहू शकतो. आता तारणहार बनेल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 27 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आंधी रोके तो मैं तूफान रोके तो मैं आपका दरिया असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठला संघ जिंकेल हे माहिती नाही. कोणीही जिंको आतमध्ये कोणी जाणार नाहीये. कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा. 12 बॉल 27 ची अजूनही मॅच आहे. यावेळेस 12 बॉल 27 ची मॅच. मिसिट पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल उमेश येतील कॅच कंप्लीट करतील. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू जगदीश मैदानाच्या बाहेर. जेडीच्या खेळीचा अंत. जगदीश बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती वासुदेव पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या समवेत आमचे अत्यंत जवळचे मित्र श्री खुश आहेत. आता वडिलांनी पहिल्या बॉल वरती विकेट देखील घेतली आहे आणि चेहऱ्यावरती स्मित असते त्याच्या देखील पाहायला मिळतोय. मात्र हे क्रिकेट आहे, होतेच नव्हतं व्हायला जास्त वेळ लागणार आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे क्रिकेट आहे. चला थोडंसं फास्ट खेळायचं विनंती असेल. बघा सूर्यास्त झालेला आहे, वेळ थांबत नाही, सो आपण देखील थांबायचं नाहीये विनंती. विजयासाठी समीकरण 11 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पॅट अँड पॅड मधला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. होत असताना डॉट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची होत असताना आपण पाहू शकतो जी मात्र समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिरता धारण करत असताना 20 या आकड्यावर. विजयाचं इक्वेशन 10 बॉल आणि 27 ची आवश्यकता. 10 बॉल 27. 10 गेंदों में 27 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन रहेगा.
एक तरफ ई स्टार कोसले, दूसरी तरफ अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप। इस बार घुटनों पे आके बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, वाईट गेंद, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे। तिसऱ्या पंचांची मागणी फिल्डिंग लावून घ्यायची आहे ही विनंती असेल। वाईट बॉल असेल। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, विनंती असेल। 10 बॉल 26 ची आवश्यकता आहे, विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल। या मॅच मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कमबॅक देखील होईल आणि मॅच मध्ये मजा देखील, चुरस देखील निर्माण होईल। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर फार चांगली कामगिरी आपल्याला गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते। यावेळेस मिस्टेक झाली आहे, बॅटची कडा आय थिंक सो आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, यासाठी विथ द बॅट आलेली हा आपण पाहू शकतो। यस नशिबाच्या 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। 9 बॉल 22 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर बघायला गेलं तर 9 बॉल 22 हे इक्वेशन पाहायला मिळतोय। चौकार जरूर आलाय मैदानावरती, जो वाईट बॉल त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर होतोय, मॅडी असतील डीप मध्ये आलेली, मैदानावरती सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर। 8 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता, 8 बॉल आणि 20 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय। ई स्टार कोसले की अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप, कुठला संघ जिंकेल आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल, पाहणं महत्वाचं आहे। महत्वाची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील कार्पेटच्या साहाय्याने वाईडिश लॉंग अप क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डिंग करत असताना थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, इथे रनआउटचा प्रयत्न आणि मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते, मात्र एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल आलेली ही डबल धाव फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आबाचा जो इंटेंट होता मी म्हणेल अटॅकिंग होता, एका धावेचा विचार केला असता तर ही महत्वाची विकेट देखील मिळू शकली असती का, पण मॅच इंटरेस्टिंग होणार आहे यात मात्र शंका नाहीये। 7 मध्ये 18 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते। 7 मध्ये 18 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते। 7 बॉल 18 विजयासाठी ई स्टार कोसले संघाला आबा कारंडे पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती। 7 बॉल 18 विजयाचं इक्वेशन, गोलंदाज तयार। यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल सेफ अँड कॅच कंप्लीट झाली आहे। फलंदाज बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॅचची गोल्डन विकेट होत असताना कॅरी, फलंदाज वासुदेव मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील। हाताला लागून देखील काय कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। कॅच कंप्लीट होईल, फलंदाज होतील बाद, समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय। उर्वरित बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता। चला वेळ वाचवणं हे गरजेचं राहणार आहे। 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता। प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती। आता आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश पालवे, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस। 6 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता, हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल। संध्याकाळी ड्युटीला जायचे त्या अगोदर कुछ मिठा हो जाए, आणि ते गोड काय असेल जर आपल्या गावाला आपण फायनल मध्ये पोहोचवून दिलं तर। मैदानावरती उमेश पालवे आपल्याला पाहायला मिळत आहेत, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस। क्रिकेट फार चांगलं खेळतात, फार चांगले खेळाडू आहेत, रनिंग देखील फार चांगली त्यांची आपल्याला पाहायला मिळते। खो खो मधील देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, आणि ओव्हरऑल प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये फार चांगली कामगिरी आणि अभ्यासामध्ये देखील फार चांगली कामगिरी म्हणून महाराष्ट्र पोलीस या खेळाडूची निवड देखील झाली आहे। 2 भाऊ आणि दोघे भाऊ
जबरदस्त कामगिरी नेहमी करतात शिरा आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतो उमेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि फलंदाज 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 बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. कृष्णाच्या खेळीचा अंत होत असताना आता 5 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णाच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर सचिन आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे संघनायक आहेत आणि सचिनच्या वतीने आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं. एक खेळाडू संघामध्ये नसला तर संघाची हालत काय होते आपण पाहिलंय. आज महेंद्र कुलकर्णी यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि संघ संपूर्णपणाने आपण म्हणू शकतो जो मात्र अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळालंच नाही. पहिल्या ओव्हर पासून एक ओव्हर एक फलंदाज आणि इम्पॅक्टफुल ओव्हर असते. ज्या खेळाडूने पहिल्याच मॅच मध्ये आय थिंक पहिल्या दिवशी 2 ओव्हर 4 रन 3 विकेट अशा खेळाडूला आज गोलंदाजी करता आली नाही. 5 बॉल 18 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. फुलटॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये आपल्याला रोहित पाहायला मिळतील. आलेली सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित बॉल असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता. ईस्टार कोसले हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अगेन्स्ट अनिल दळवी फेम अनिश एंटरप्राइजेस साई गावदेवी बरब. 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये असेल. 4 बॉल 17 ची मॅच आहे. 4 बॉल 17 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. उमेश पालवे आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. 4 बॉल 17 मॅचची कडा आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. प्रशांतच्या खेळीचा अंत. आता 3 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटर्स आपण मैदानावरती लवकरात लवकर येणं महत्वाचं. सूरज पाहायला मिळतील. 3 बॉल 17 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गाव प्रत्येक संघ उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहतो अगदी ते स्वप्न साकारत होत असताना आपण पाहू शकतो मैदानावरती आता एक संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. 3 बॉल 17 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 17 ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय सिक्सर. मॅच मध्ये अजून चुरस निर्माण आहे. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. आता 2 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता. अभी ये तो सिर्फ जाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. बघा उद्या 8:30 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्यायची आहे. टायमानुसार 8:30 वाजता पहिला बॉल पडेल. श्रीराम स्पोर्ट्स कुंडेरी विपक्ष आम्ही वडवलीकर ही पहिली मॅच असेल. दुसरी मॅच 9:30 वाजता राजे शिवछत्रपती अनकरपाडा विपक्ष आई गावदेवी नांदप अशी ती दुसरी मॅच असेल पहिल्या फेरीतील. तिसरी मॅच आई गावदेवी नांदप विपक्ष केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली. 10:30 वाजता पहिला बॉल या मॅचचा पडेल आणि ही तिसरी मॅच असेल. आणि पहिल्या फेरीतील चौथी मॅच जय हनुमान ओझरली विपक्ष आई एकविरा मानिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तो चौथा सामना असेल. 11:30 वाजता पहिला बॉल या मॅचचा पडेल. 2 बॉल आणि 11 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 11 विजयाचं इक्वेशन कुठला संघ जिंकेल शेवटच्या मोमेंट पर्यंत सांगू शकत नाहीये. 3 बॉल 17 ची मॅच होती. 70-30 ही मॅच आपल्याला पाहायला मिळत होती. वरप संघाच्या बाजूला मात्र आलाय हा सिक्सर आणि आता सामना झालाय खुला ईस्टार कोसले संघासाठी. आता 60-40 अशी मॅच वरप संघाच्या दिशेला पाहायला मिळते. एखादा मोठा फटका आला ना मॅच मध्ये मोमेंटम जो पाहायला मिळेल आणि मॅच जी आहे ती आपल्याला 50-50 देखील पाहायला मिळू शकते. 2 बॉल विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील उमेश पालवे. 2 बॉल 11 स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सूरज. ज्या सूरजच्या बॅट मधून आपल्याला एक सिक्सर देखील पाहायला मिळालाय.
यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील. एक धाव झाली कंप्लीट मैदानावरती आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. सूरजच्या खेळीचा अंत. सूरज बॅक टू दी पवेलियन. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. स्पीड अप करायचंय. 5 रन महागात पडले. शेवटचे 3 रन डायरेक्ट थ्रो केला असता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद होऊ शकले असते. 2 धावांची पेनल्टी. त्या 5 धावा महागात पडल्या आणि आता 1 बॉल 5 ची मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. महेंद्रची ओव्हर ते देखील फार महत्वाची असते. म्हणून नेहमी म्हटलं जातं की दिलेल्या वेळेवरती उपस्थिती दाखवणं ही फार गरजेचं असतं. प्रत्येकाला कामं असतात. आपण प्रत्येकाला कामं असतात आणि कामाचा व्याप प्रत्येकाला असतो. मात्र कमिटमेंट जी असते ती कमिटमेंट फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं असतं. 1 बॉल 10 ची आवश्यकता आणि मैदानावरती आलाय बॉल वाईट. आता 1 बॉल आणि विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावांची आवश्यकता. या अंगामध्ये 2 वेळा असं झालंय बरब संघाच्या बाजूने. 2 बॉल 17 ची मॅच होती, ती मॅच हरली. 1 बॉल 8 ची मॅच होती, ती मॅच देखील पराजित झाले. 1 बॉल 9 ची मॅच ही आता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त संघ आहे, फार चांगली यंदाचा हंगाम राहिले या संघासाठी. आणि मैदानावरती फलंदाज झाले बाद. विकेट होत असताना पतन. सामना झालाय फिनिश आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळालाय अनिल शेठ दळवी पुरस्कृत अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप. अभिनंदन. हार्ड लक टफ लक. ही स्टार कोसले मॅन ऑफ द मॅच च्या दिशेला आपण वळणार आहोत. नो डाऊट ऍट ऑल. जबरदस्त कामगिरी करणारे मनीष धुमाळ